Okay, let's start. Okay. So from today, we will start the actual syllabus of C++. I want to tell you just few things about this subject. हा सब्जेक्ट स्टडी करत असताना, as we are from computer branch, so this is our core subject. एक लक्षात ठेवा, हा आपला कोर सब्जेक्ट आहे. त्यासाठी ह्या सब्जेक्टला अकॅडमिक दृष्टिकोनातनं पाहू नका. Just don't look like this is one academic subject we have to study and pass. No, because this is a core programming subject, so you have to study this thoroughly. तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रोग्रामिंग शिकणं खूप गरजेचं आहे. The main objective is to learn the programming. And remember one thing, in paper also, in final exam also, whenever you write any theory, you have to write down program. कुठलीही कन्सेप्ट लिहायची असेल तर त्याला तुम्हाला विथ एक्झाम्पलच लिहावा लागतो परीक्षेमध्ये, लक्षात ठेवा. कुठलीही कन्सेप्ट असू द्या, मग ते एक्सप्लेन क्लास ऑब्जेक्ट असू द्या, पॉलिमॉर्फिझम असू द्या, इनहेरिटन्स लिहायचा असेल, कन्स्ट्रक्टर डिस्ट्रक्टर लिहायचा असेल, काहीही परीक्षेमध्ये ज्यावेळेस तुम्हाला विचारलं जाणार, सपोज देर इज ए क्वेश्चन, एक्सप्लेन पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर विथ एक्झाम्पल म्हणून विचारलं जातं, किंवा विथ एक्झाम्पल विचारलं जरी नसेल तरी ते पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरची थेरी लिहित असताना तुम्हाला एक्झाम्पल लिहिणं गरजेचं आहे. त्यासाठी मी माझ्या प्रत्येक प्रोग्रामिंग सब्जेक्ट मध्ये सांगत असतो, दिस सब्जेक्ट इज लेस थेरी मोर प्रोग्रामिंग. त्यासाठी हा जो सब्जेक्ट आहे लक्षात ठेवा, इट इज लेस थेरी अँड मोर प्रोग्रामिंग सब्जेक्ट. फक्त चॅप्टर 1 मध्ये हे जे पहिले 2 पॉइंट आहेत, 1.1 1.2, हेच 2 फक्त थेरी पॉइंट आहेत. थोडं 1.4 पण ह्याच्यामध्ये पण प्रोग्राम्स पाहूया. फक्त 2 पॉइंट जे आहेत, सुरुवातीचा पहिला जो चॅप्टर आहे तोच फक्त इंट्रोडक्शन आहे. त्याच्यामध्ये पहिले 2 पॉइंट फक्त थेरी पॉइंट्स आहेत. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट प्रोग्रामिंग सुरू करणार आहे. सो मे बी फ्रॉम टुमॉरो ऑर डे आफ्टर टुमॉरो हे 2 पॉइंट झाले की डायरेक्ट आपण प्रोग्रामिंग सुरू होणार आहे आपली. ठीक आहे. जसं डेटा टाइप्स आपण पाहणार आहेत, व्हेरिएबल्स आहेत. आता व्हेरिएबल्स पाहत असताना, डेटा टाइप्स पाहत असताना लगेच आपण प्रोग्रामिंगचा पार्ट बघणार. म्हणजे लगेच मी शिकवणार ती डेटा टाइप्स कसे, व्हेरिएबल्स कसे डिक्लेअर करणार. लगेच आपण 2 नंबरचा ऍडिशनचा प्रोग्राम घेऊ, सबस्ट्रॅक्शन घेऊ, सिंपल कॅल्क्युलेटर तयार करू. लाईक दिस प्रोग्राम्स वी विल सी. तर आपण थेरी प्लस प्रॅक्टिकल दोन्ही पॅरलल मध्ये आपण बघणार आहेत. ठीक आहे. तर 1.1 1.2 थेरी झाली, ती एक बेसिक प्रोग्राम मी तुम्हाला शिकवेन C++ मध्ये. सी तुम्ही सर्वांनी शिकला आहात, सीचंच एक्सटेन्शन C++ आहे. त्यासाठी जे बेसिक डेटा टाइप्स, हे जे सगळ्या गोष्टी आहेत ते ऍज इट इज आहे. काय डिफरन्स आहे फक्त प्रोग्राम मध्ये ते मी तुम्हाला सांगेन. आणि आपण पॅरलली प्रोग्रामिंग पार्ट पण आपण सुरू करणार आहे. ठीक आहे. आणि प्रत्येक प्रोग्राम मी तुम्हाला देणार आहे. जसं हे जसे चॅप्टर वाईज नोट्स आहेत, हे चॅप्टर वाईज नोट्स तर आम्ही तुम्हाला देऊ. जसे हे पहिल्या चॅप्टरचे पूर्ण नोट्स माझे तयार आहेत, तसे प्रत्येक चॅप्टरचे नोट्स ऍज वेल ॲज प्रोग्राम्स, ह्या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार. ओके. आय विल प्रोव्हाइड यू बोथ थिंग्स, थेरी नोट्स ऍज वेल ॲज प्रॅक्टिकल. कारण जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, ऍज आय टोल्ड यू, जस्ट दिस सब्जेक्ट इज less theory and more programming, because this is the core subject of computer branch. So less theory आणि more programming subject आहे. जास्तीत जास्त प्रोग्राम आपण याच्यामध्ये घेणार. पूर्ण सिलेबस होईपर्यंत नियर अबाउट 90 to 100 प्रोग्राम्स आपले होतात. यू कॅन प्रिपेअर वन सेपरेट नोटबुक ऑफ प्रोग्राम. तुम्ही प्रोग्राम साठी सेपरेट नोटबुक तयार करा आणि त्याच्यामध्ये रोजचे जे आपण प्रोग्राम्स घेणार ते प्रोग्राम्स पण त्याच्यामध्ये लिहा. फक्त पहिले 2 थेरी पॉइंट झाले की लगेच प्रोग्राम सुरू होणार. मी होमवर्क साठी सुद्धा तुम्हाला प्रोग्राम्स देणार. ज्यांच्याकडे घरी लॅपटॉप आहे त्यांनी लॅपटॉपवर प्रोग्राम करा. ज्यांच्याकडे लॅपटॉप पीसी नाहीये, तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये सुद्धा प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकता. ओके. यू कॅन एक्झिक्यूट युअर प्रोग्राम्स इन युअर मोबाईल ऑल्सो. मोबाईल मध्ये सुद्धा ऍप्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही प्रोग्राम्स एक्झिक्यूट करू शकता. ते पण सांगेन, किंवा तुम्ही आमच्या गाडेकर सरला कॉल करा, ते तुम्हाला ऍप सांगतील. त्या ऍप मध्ये जाऊन तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये सुद्धा
C++ चे सी चे प्रोग्राम्स तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. म्हणजे लॅपटॉप नाहीये, कॉम्प्युटर नाहीये म्हणून बसायचं नाही. यू कॅन एक्झिक्यूट ऑन युअर मोबाईल ऑल्सो. मोबाईल मध्ये पण होते. चॅटिंग आपण खूप फास्ट करतो ना व्हॉट्सअप मध्ये, किती फास्ट मध्ये चॅटिंग करतो आपण, तसंच फास्ट मध्ये प्रोग्राम पण टाईप करता येईल आपल्याला. नो प्रॉब्लेम. ओके, चला आपण आता सुरू करूया. The first point we will see first, introduction. आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग युजिंग C++ आहे. तर C++ च्या आधी आपल्याला पाहिजे की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे काय. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगच्या आधी आपण पाहणार, जी आपण ऑलरेडी सी लँग्वेज स्टडी केलेली आहे, ती सी लँग्वेज म्हणजे कुठल्या टाईपची लँग्वेज होती हो. दॅट लँग्वेज वॉज प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. व्हेरी गुड. म्हणजे सी बऱ्याच स्टुडंटला हे पण माहित नसते की सी लँग्वेज ही प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे म्हणून. द सी लँग्वेज इज ए प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज and the C++ is object oriented programming language. तसं C++ च्या सारखंच काय जावा. जावा पण हे काय प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. सॉरी, ऑब्जेक्ट ओरिएंटेड. ओके, सो द C is procedure, C++ is object oriented, Java is object oriented, like that. ओके, तर पहिले आपण इन शॉर्ट थोडे 4 पॉइंट बघूया की प्रोसिजर ओरिएंटेड म्हणजे काय. तर प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज मध्ये जसं तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही फर्स्ट इयरला सी लँग्वेज शिकलात. सी लँग्वेज शिकलात तुम्ही फर्स्ट इयरला, बरोबर. तर सी लँग्वेज मध्ये शिकत असताना तुम्ही पहिले अल्गोरिथम चॅप्टर पाहिला असेल. समजलं. तर पहिले काय असेल, एक मिनिट हा. सो सी लँग्वेज शिकत असताना तुम्ही पाहिलं असेल सिलेबस मध्ये पहिल्या चॅप्टर मध्ये अल्गोरिथम आणि फ्लो चार्ट दिलं होतं. का दिलं होतं? बिकॉज सी इज प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज अँड इन दॅट मोर फोकस इज गिवन ऑन अल्गोरिथम. त्याच्यामध्ये मोर फोकस हा कशावरती होता हो? अल्गोरिथम वरती होता. कशामध्ये? सी लँग्वेज मध्ये. So the more focus is given on algorithm. Okay, where in C language. समजलं सर्वांना? समजलं? So this is main in, so more focus on algorithm. कशामध्ये? तर हे आपण पाहतोय प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, सो मोर फोकस इज ऑन अल्गोरिथम. देन सी मध्ये काय होतं? The large program we will divide into smaller programs known as function. Large program divided into functions. मग सी लँग्वेज मध्ये जर तुमचा प्रोग्राम हा खूप मोठा असेल then it is difficult to handle. सी मध्ये तर आपण काय करायचो सी मध्ये? मग लार्ज प्रोग्राम्सला तर सी लँग्वेज मध्ये आपण काय करायचो? लार्ज प्रोग्राम्सला फंक्शन्स मध्ये डिवाइड करायचो आपण. मग काय होतंय? सपोज माझा प्रोग्राम 1000 कोडचा लाईनचा असेल, मग त्याला नंबर ऑफ फंक्शन्स मध्ये डिवाइड करणार. आणि मग काय होतंय? कोडरचा बर्डन वाढतो, कारण नंबर ऑफ फंक्शन्स खूप वाढणार. मग त्याला डिफरंट फंक्शन्स आणि त्याच्यामध्ये सिक्युरिटी हा मेन मोठा प्रॉब्लेम आहे, चॅलेंजिंग टास्क. बिकॉज मोस्ट ऑफ दी फंक्शन्स शेअर ग्लोबल डेटा. जर तुम्ही एखादा डेटा हा ग्लोबल डिक्लेरेशन मध्ये जर डिक्लेअर केला, जसं तुम्ही पाहिलंय सी मध्ये आपण ग्लोबल डिक्लेरेशन करू शकतो. वाईड मेनच्या आधी जर आपण एखादा व्हेरिएबल डिक्लेअर केला तर तो कसा असतो? व्हेरिएबल ग्लोबल व्हेरिएबल असतो. मग ग्लोबल व्हेरिएबल हे सगळ्या फंक्शनला शेअर होऊ शकते. तिथे सिक्युरिटी कसं देणार? मग it is not possible to provide the security because global variable can be easily shared to all the functions. मग ह्याच्यामध्ये काय होतंय? डेटा मूव्स ओपनली. डेटा हा ओपनली मूव्ह होतो. डेटा इज गोइंग टू बी मूव्ह ओपनली अराउंड दी सिस्टीम फ्रॉम फंक्शन टू फंक्शन. डेटा मूव्स ओपनली अराउंड फंक्शन टू फंक्शन. हा एक सर्वात मोठा चॅलेंजिंग टास्क आहे सी मध्ये. समजते? हे मी का सांगतोय?
कारण हे सर्व डिसएडव्हान्टेज C++ म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग मध्ये आपण ओव्हरकम केले. प्रत्येक चॅप्टरला याच्यावर जसं आपण क्लास ऑब्जेक्टचं मेन काम तेच आहे. इट प्रोव्हाइड्स दी सिक्युरिटी. डेटा हा ग्लोबली शेअर होत नाही, म्हणजे डेटा हा ऑब्जेक्ट थ्रूच आपण ऍक्सेस करतो आणि ऑब्जेक्ट मध्ये डेटा हा सिक्युअर राहतो. ज्यावेळेस तुम्हाला डेटा आहे, सपोज व्हेन यू वॉन्ट टू ट्रान्सफर डेटा फ्रॉम वन फंक्शन टू अनदर, म्हणजे C++ मध्ये ज्यावेळेस तुम्हाला डेटा हा एका क्लास पासून दुसऱ्या क्लासला जरी पाठवायचा असेल, ते आपण इनहेरिटन्स चॅप्टर मध्ये पाहणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा पाठवत असताना तुमच्याकडे सिक्युरिटी मेजरमेंट्स आहेत. जसं प्रायव्हेट यू कॅन ऍक्सेस, यू कॅन ट्रान्सफर डेटा, पब्लिकली इनहेरिट करू शकतो. खूप सिक्युअर असेल तर प्रायव्हेटली इनहेरिट करा किंवा प्रोटेक्टेड इनहेरिट करा. म्हणजे सिक्युरिटी ऍस्पेक्ट्स हे जास्त आहेत कशामध्ये, C++ मध्ये ऍज कम्पेअर टू सी मध्ये. समजलं सर्वांना? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण सर्वात पहिले बेसिक मी हे सर्वांना सांगत असतो, कारण हे समजणं गरजेचं आहे. जर तुम्हाला प्रोसिजर म्हणजे सी चे जर ड्रॉबॅक माहित नसतील तर तुम्ही C++ मध्ये ते कसे ओव्हरकम करताय, कसं शिकणार? जर कोणी विचारलं व्हॉट इज डिफरन्स बिटवीन सी आणि C++, मोस्ट ऑफ दी स्टुडंट्स कॅन नॉट आन्सर. इंजिनिअरिंग झालेले सुद्धा आन्सर देऊ नाही शकत. मग द्यायचं काय म्हणणार, सी मध्ये क्लास नाहीये, C++ मध्ये क्लास आहे. C++ मध्ये ऑब्जेक्ट आहे, सी मध्ये ऑब्जेक्ट नाहीये, असे आन्सर्स देणार. C++ मध्ये कन्स्ट्रक्टर आहे, डिस्ट्रक्टर आहे, इनहेरिटन्स आहे, ते सी मध्ये कुठे आहे, असे आन्सर्स एक्सपेक्ट नसतात. दिस इज नॉट ए राईट आन्सर. वेन somebody asks in interview, कुठेही असू द्या, when somebody asks difference between C and C++, you have to answer the difference between POP and OOP, because C is procedure oriented programming language and C++ is object oriented programming language. समजतंय? So this is main. जसं C मध्ये in procedure oriented programming language, that is POP म्हणजे C language, POP मध्ये first more focus is given on algorithm, then large program is divided into functions मध्ये divide होतात, which is overhead on the programmer. Then main security problem, मेन काय सिक्युरिटी प्रॉब्लेम आहे कशामध्ये, सी मध्ये. कसं काय प्रॉब्लेम आहे, एक जर तुम्हाला एखादा डेटा, सपोज माझं लार्ज प्रोग्राम आहे, तो मी डिवाइड केलाय फंक्शन्स मध्ये. समजा माझ्या प्रोग्राम मध्ये 50 फंक्शन्स आहेत, खूप मोठा प्रोग्राम आहे 1000 लाईनचा. मग एक मला पर्टिक्युलर व्हेरिएबल, डेटा व्हेरिएबल मध्ये स्टोअर करत असतो आपण, एक पर्टिक्युलर व्हेरिएबल मला 50 फंक्शन मध्ये पाठवायचं आहे. मग प्रत्येक फंक्शन मध्ये तो व्हेरिएबल डिक्लेअर करणार का, नाही. त्याच्याऐवजी मी काय करणार, ग्लोबल डेटा शेअर करणार. मग जर माझा डेटा ग्लोबली शेअर झाला तर 50च्या व्यतिरिक्त अजून सुद्धा फंक्शन्स असतील. सपोज माझ्या प्रोग्राम मध्ये जवळपास 70-80 फंक्शन आहेत, मग राहिलेल्या 30 फंक्शनला पण विनाकारण डेटा शेअर होणार ना. म्हणजे एकदा जर मी डेटा ग्लोबली शेअर केला, then that data can be accessed by all the functions present in the program. Then those functions who don't want that data, still that function can access that data because you share that data globally share केला की ज्यांना पाहिजे किंवा नाही पाहिजे सर्वांनाच ऍक्सेस होऊन जातो तो डेटा. सो दॅट इज वन ऑफ दी सिक्युरिटी प्रॉब्लेम. म्हणजे हे काय, हे एक सिक्युरिटी प्रॉब्लेम आहे. हा काय सिक्युरिटी प्रॉब्लेम आहे. देन डेटा मूव्स ओपनली अराउंड फंक्शन टू फंक्शन. मग डेटा हा ओपनली मूव्ह होतो एका फंक्शन पासून दुसऱ्या फंक्शन मध्ये. फंक्शन ट्रान्सफॉर्म डेटा फ्रॉम वन टू वन फ्रॉम अनदर. समजतंय? मग डेटा हा एका फंक्शन पासून दुसऱ्या फंक्शन मध्ये डेटा हा ओपनली मूव्ह होतो. देयर इज नो सिक्युरिटी हियर. ओके. देन अँड लास्ट द सी फॉलोज टॉप डाउन अप्रोच. Okay, so C follows top down approach where OOP follows bottom top approach. कसं ते मी तुम्हाला सांगेन. सी मध्ये टॉप डाऊन का, तर सुरुवातीलाच आपण सी मध्ये काय लिहित असतो, void main फंक्शन लिहितो. सी मध्ये आपण हॅश इन्क्लूड लिहिलं की डायरेक्ट आपण काय लिहितो, लगेच हॅश इन्क्लूड लिहिलं की लगेच आपण काय लिहित असतो, void main फंक्शन लिहित असतो. बरोबर आहे ना. कशामध्ये हो, सी मध्ये. whereas in C++, ज्याच्यामध्ये आपण C++ मध्ये आपण काय करत असतो, तर बॉटम टॉप अप्रोच असतो. कशाचा हो, C++चा. का,
कारण C++ मध्ये लिहित असताना C++ मध्ये कसं असतंय, पहिले क्लास ऑब्जेक्ट लिहिलं जाते आणि सर्वात खाली शेवटी void main फंक्शन लिहिला जातो. म्हणून C फॉलोज बॉटम टॉप अप्रोच. अंडरस्टँड? समजलं? सी चा प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंगचे ड्रॉबॅक समजले? समजलं? म्हणजे हे त्याचे ऍडव्हान्टेज, तुम्ही सी शिकत असताना हे ऍडव्हान्टेजेस म्हणून शिकले असतात, पण ते ड्रॉबॅक आहेत आणि ते कशामध्ये रिमूव्ह झाले? ओओपी मध्ये. दॅट विल रिमूव्ड इन ओओपी. ओके, सो सी नाउ वी विल सी इन शॉर्ट फीचर्स ऑफ ओओपी. सी नाउ आता जर ह्याच्या कंपॅरिझन मध्ये ओओपी कडे बघा तुम्ही, इन कंपॅरिझन टू दिस. फर्स्ट पहिलं काय, द मोर फोकस, सी द फोकस इज गिवन मोर ऑन डेटा. म्हणजे ह्याच्यामध्ये काय, ओओपी मध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये फर्स्ट फोकस कशावरती आहे हो? द फोकस इज गिवन ऑन डेटा. फोकस इज ऑन डेटा अँड नॉट ऑन दी प्रोसिजर. जसं आपण बघितलं पीओपी मध्ये फोकस कशामध्ये आहे? अल्गोरिथम मध्ये आहे, म्हणजेच प्रोसिजर. अल्गोरिथम म्हणजेच काय असते हो? अल्गोरिथम म्हणजेच प्रोसिजर सांगते ते, हाऊ टू राईट दी प्रोग्राम, दॅट इज फ्रॉम अल्गोरिथम प्रोसिजर. पण ओओपी मध्ये द फोकस इज मोर गिवन ऑन डेटा rather than procedure. Understand? Then the large program is divided into what we can say objects. Divided into objects. जसा C मध्ये large program is divided into what? Functions. जसं C मध्ये आपण प्रोग्राम हे बघा आताच पाहिलं, लार्ज प्रोग्राम डिवाइडेड इंटू फंक्शन्स. तसंच ह्याच्यामध्ये लार्ज प्रोग्राम कशामध्ये डिवाइड केलेत आपण? द लार्ज प्रोग्राम इज डिवाइडेड इंटू ऑब्जेक्ट्स. अंडरस्टँड? जसं आत्ताच सांगितलं, इट फॉलोज बॉटम टू टॉप अप्रोच. का तर आत्ताच तुम्हाला सांगितलं व्हाय इट फॉलोज बॉटम टू टॉप अप्रोच, बिकॉज when we write C++ program, first we write class object and at the end we will write the void main. आणि सर्वात शेवटी आपण काय लिहित असतो? आपण void main लिहित असतो. बरोबर आहे की नाही? So it follows what? Bottom to top approach. Okay, then next in C we have a one new concept that is called as class. सी मध्ये एक न्यू कन्सेप्ट आहे, त्याला आपण काय म्हणतो? आपण दॅट इज कॉल्ड ॲज क्लास. आता क्लास म्हणजे काय, तर त्याचा एक सेपरेट चॅप्टरच आहे आपल्याला. नेक्स्ट चॅप्टर हा आपला क्लास ऑब्जेक्टचाच आहे, सेकंड चॅप्टर. ए क्लास इज अ सिंटॅटिक युनिट विच कलेक्ट्स द डेटा मेंबर्स अँड मेंबर फंक्शन. म्हणजे थोडक्यामध्ये लक्षात ठेवा, क्लास हा एक युनिट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही डेटा आणि मेंबर फंक्शन्स म्हणजेच फंक्शन्स आपण लिहित असतो. क्लासमध्ये आपण काय काय डिफाईन करणार? त्या क्लासला लागणारा डेटा आणि त्या डेटाला आपण ऍक्सेस कशामध्ये करतो? तर फंक्शन्स मध्ये. सो क्लास इज अ सिंथेटिक युनिट विच कलेक्ट्स डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन्स. समजतंय? सो क्लास इज अ युनिट विच कंटेन्स डेटा अँड मेंबर फंक्शन. समजतंय? म्हणजे इथं बघा, इथंच तुम्हाला समजेल सिक्युरिटी. म्हणजे डेटा हा इथं ओपनली नाहीये, क्लासच्या मध्ये डेटा असतो आणि त्या क्लासमध्ये जे फंक्शन्स आहेत तेवढेच फंक्शन्स त्या डेटाला ऍक्सेस करू शकतात. क्लासच्या बाहेर कुठलाही फंक्शन क्लासच्या डेटाला ऍक्सेस करू शकत नाही. समजतंय? सो क्लास कॅन बी मॉडिफाईड ॲट एनी टाइम. कधीही आपण क्लासला मॉडिफाईड करू शकतो. अँड हिअर डेटा moves around the system in object form. So data moves around the objects. जसं आपण पाहिलं सी मध्ये डेटा हा कसा मूव होतो? इन सी डेटा इज मूव ओपनली अराउंड फंक्शन टू फंक्शन. जसं ह्याच्यामध्ये डेटा कसा मूव होतो? डेटा इज मूव around the objects in the form of object form. So there is no direct open transformation in data. Data move around the system in the object form. असं म्हणू शकता तुम्ही. In objects म्हणजे डेटा हा ऑब्जेक्टच्या फॉर्म मध्ये सिस्टीम मध्ये मूव होत असतो.
म्हणजे डेटा हा ओपनली ट्रान्सफॉर्म होत नाही. सो देर इज नो ट्रान्सफॉर्मेशन इन डेटा. जर तुम्ही पाहिलात, सो हिन्स देर इज नो ट्रान्सफॉर्मेशन इन डेटा. समजते? सो देर इज नो ट्रान्सफॉर्मेशन इन डेटा. देन नेक्स्ट, डेटा इज हिडन. म्हणजे डेटा हा कसा आहे? हिडन आहे. सो डेटा इज कॅन नॉट बी ऍक्सेसेबल बाय, डेटा विल नॉट बी ऍक्सेसेबल बाय एक्सटर्नल फंक्शन्स बिकॉज डेटा इज हिडन. म्हणजे तुम्हाला आता सांगितलं, क्लासमध्ये डेटा असतो आणि त्या क्लास मधलेच फंक्शन डेटाला ऍक्सेस करू शकतात. सो डेटा इज हिडन. सो इट कॅन नॉट ऍक्सेस बाय एक्सटर्नल फंक्शन. कुठलेही एक्सटर्नल फंक्शन्स त्याला ऍक्सेस करू शकत, कांट बी accessed by external functions. समझते? So in this way data it provides security. Then objects may communicate with each other through functions. ते पण कसं आहे आपण पाहणार आहे. New data and function can be easily added whenever necessary. जेव्हा तुम्हाला न्यू डेटा ऍड करायचा आहे, तुम्ही क्लास मध्ये ऍड करू शकता. Whenever you want to modify data, you can easily modify. समजते? Data structures are designed such that they characterize the object. So म्हणजे ह्याचा डेटा स्ट्रक्चर जो आहे तो असा डिझाइन केलाय की आपण ऑब्जेक्ट थ्रूच डेटा आपण ऍक्सेस करू शकतो. सो व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू परफॉर्म ऑपरेशन, यू हॅव टू परफॉर्म युझिंग ऑब्जेक्ट ओनली. ऑब्जेक्ट थ्रूच आपण डेटावरती कुठलाही ऑपरेशन आपण काय करू शकतो? परफॉर्म करू शकतो. समजते सर्वांना? समजलं? मेन फीचर ऑफ ओओपी, इट विल गिव्ह मोर फोकस ऑन डेटा. द लार्ज प्रोग्राम इज डिवाइडेड इनटू ऑब्जेक्ट्स. जे पीओपी मध्ये कशामध्ये डिवाइड व्हायचे? फंक्शन्स मध्ये डिवाइड व्हायचे, ते कशामध्ये तिथे डिवाइड होतात? लार्ज ऑब्जेक्ट इज डिवाइडेड इनटू ऑब्जेक्ट्स. बरोबर? देन इट फॉलोज व्हॉट? इट फॉलोज बॉटम टू टॉप अप्रोच. इट फॉलोज बॉटम टू टॉप अप्रोच बिकॉज जसं मी तुम्हाला सांगितलं, ह्याच्यामध्ये आपण कसं लिहित असतो? क्लास ऑब्जेक्ट पहिले लिहितो, पुन्हा मेन फंक्शन लिहित असतो. दॅट्स वाय इट फॉलोज बॉटम टू टॉप अप्रोच. देन हियर वी कॅन डिफाइन डेटा इनसाइड द क्लास. सो क्लास इज अ सिंटॅटिक युनिट which stores data and their own functions who access that data. म्हणजे आपण डेटा आपण क्लासमध्येच डिफाइन करतो आणि त्या क्लासमध्येच आपण काय करत असतो? आणि त्या क्लासमध्येच आपण त्याचे फंक्शन्स लिहितो जो त्या डेटाला ऍक्सेस करतो. म्हणजे तो डेटा क्लासच्या बाहेर आपण ऍक्सेस करू शकत नाही इझिली. डेटा मूव्स अराउंड द सिस्टीम इन ऑब्जेक्ट फॉर्म. जो काही डेटा मूव्ह होतोय तो सर्व ऑब्जेक्टनीच मूव्ह होतो. So data is hidden and cannot be accessed by external functions because you can access data in the form of object only. ऑब्जेक्टच्या फॉर्म मध्येच आपण काय करत असतो? डेटा हा ऍक्सेस करत असतो. समजतो तुम्हाला? समजते? अंडरस्टँड? Yes, sir. Okay, so there are some applications where we will use the object oriented programming. भरपूर applications आहेत, like real time system मध्ये यूज होतो, सिम्युलेशन, मॉडेलिंग, ऑब्जेक्ट ओरिएंटेड डेटाबेस, हायपरटेक्स्ट, HTML मध्ये वगैरे. in web programming also, it is used. ऑब्जेक्ट म्हणजे काय? ऑब्जेक्ट means it is a real time entity. एक लक्षात ठेवा. ऑब्जेक्ट पुढची तुम्हाला सेपरेट चॅप्टर आहे, सेपरेट चॅप्टर फॉर क्लास अँड ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट मीन्स इट इज रियल टाइम एंटिटी who access class data and class data members and functions. समजते? म्हणजे डेटा मेंबर आणि फंक्शन्सला आपण काय करू शकतो? ऍक्सेस करू शकतो थ्रू ऑब्जेक्ट ओनली. म्हणजे ऑब्जेक्टनीच आपण काय करू शकतो? ऑब्जेक्टनीच आपण काय करू शकतो? क्लासचा डेटा आणि फंक्शन्स आपण काय करतो? ऍक्सेस करत असतो. ओके, सो ऑब्जेक्ट इज अ रियल टाइम एंटिटी हु ऍक्सेस क्लास डेटा मेंबर अँड मेंबर फंक्शन. ठीक आहे.
पुढच्या चॅप्टर मध्ये आपण डिटेल पाहणार आहेत व्हॉट इज मीन बाय क्लास अँड ऑब्जेक्ट. तोच आहे पुढचा चॅप्टर आपला. समजतंय? सो इन व्हेरियस ऍप्लिकेशन्स वी कॅन यूज दी प्रोसिजर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. ओके. Now, what is the requirement of C++ or need? C++, as we know, supplies all the language features of C. C चे सर्व features C++ मध्ये आहेत. एक लक्षात ठेवा सर्वांनी. Okay. All the features of C will comes under C++. Okay. मग तुम्ही कुठलाही C चा प्रोग्राम C++ मध्ये as it is करू शकता. एक लक्षात घ्या. Okay. Because C++ is the extension of C. So all the features of C will be supported by C++. It supports for data extraction for user defined types. आपण आपले स्वतःचे user defined data types पण आपण याच्यामध्ये introduce करू शकतो. So user can work with user defined types in the same way they work with built-in types. जसे आपण built-in data types आहेत C मध्ये, तसेच आपण user defined data type सुद्धा C++ मध्ये आपण डिफाइन करू शकतो आणि त्याच्यामध्ये लिहू शकतो, यूज करू शकतो. इनहेरिटन्स, जसं मी तुम्हाला सांगितलं, इनहेरिटन्स आपल्याला सेपरेट चॅप्टर आहे ह्याच्यावरती. इनहेरिटन्स हा एक मेकॅनिझम आहे C++ मध्ये फॉर ग्रुपिंग कॉमन फीचर्स ऑफ सेव्हरल डेटा ऍब्स्ट्रॅक्शन. म्हणजे जे जे कॉमन फीचर्स आहेत ते आपण डुप्लिकेट न लिहिण्यापेक्षा ते फीचर्स ऍज इट इज आपण इनहेरिट म्हणजे ऍक्सेस करू शकतो, इनहेरिट करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, सपोज माझा एक क्लास आहे. सपोज देर इज अ वन क्लास हुज नेम इज स्टुडंट. म्हणजे स्टुडंट नावाचा एक क्लास आहे माझा. लेट अस कन्सिडर. ठीक आहे. ह्या क्लासमध्ये स्टुडंटचं नाव, ऍड्रेस म्हणजे सर्व स्टुडंटचे डिटेल्स ह्या क्लासमध्ये आहेत. मग सपोज मी एक प्रोग्राम लिहितोय, लायब्ररी नावाचा मी प्रोग्राम लिहितोय. सपोज आय एम रायटिंग वन प्रोग्राम हुज which program I am writing? I am writing one program library. मग लायब्ररीच्या प्रोग्राम मध्ये पण मला स्टुडंटचे डिटेल्स लागणार ना. त्या लायब्ररी मध्ये बुक्स मी कुणाला इश्यू करतोय? शेवटी स्टुडंटलाच इश्यू करतोय ना मी बुक्स. मग जे मला स्टुडंट डिटेल्स पण लागणार. मग ज्यावेळेस तुम्ही लायब्ररीचा प्रोग्राम करताय, मी लायब्ररी नावाचा क्लास तर तयार करणार, प्लस मला स्टुडंट नावाचा क्लास पण तयार करावा लागणार. पहिले मला स्टुडंटचा डेटा घ्यावा लागणार आणि मग लायब्ररीचा प्रोग्राम, म्हणजे दोन्ही प्रोग्राम लिहावं लागेल. पण C++ मध्ये एक फीचर आहे इनहेरिटन्सचा. इनहेरिटन्स फीचर मध्ये तुम्ही जो आधी प्रोग्राम किंवा क्लास लिहिला असेल स्टुडंट नावाचा, तो क्लास ऍज इट इज मी ह्या लायब्ररीच्या क्लासमध्ये ऍक्सेस करू शकतो. मीन्स नो नीड टू राईट दी कोड अगेन ऑफ स्टुडंट. म्हणजे ह्या प्रोग्राम मध्ये इथं तुम्हाला क्लास स्टुडंट हा डबल लिहायची गरज नाही. लायब्ररीमध्ये तुम्ही ऍज इट इज स्टुडंट क्लास हा इनहेरिट करू शकता. म्हणजे ऍज इट इज स्टुडंट क्लासचे मेथड्स मी लायब्ररी क्लासमध्ये ऍक्सेस करू शकतो. जर हा फीचर्स नसला असता तर काय झालं असतं? तर लायब्ररीमध्ये सुद्धा ह्या स्टुडंट डिटेल्सचा जो क्लास आहे तो रिपीट मला लिहावा लागला असता ह्या प्रोग्राम मध्ये सुद्धा, ह्या लायब्ररीमध्ये सुद्धा. म्हणजे लायब्ररीचा क्लास लिहिण्याच्या आधी पहिले मला स्टुडंटचा लिहावा लागला असता, स्टुडंट डिटेल ऍक्सेस करावे लागले असते मग लायब्ररी. पण इथं काही गरज आहे का? नाही. बिकॉज वी आर हॅव्हिंग इनहेरिटन्स. म्हणजे एका क्लासचा डेटा ऍज इट इज मी दुसऱ्या क्लासमध्ये ऍक्सेस करू शकतो. म्हणजे डुप्लिकेशन ऑफ जो कोड आहे तो इथं अवॉइड होतो. म्हणजे आणि इथं नवीन कन्सेप्ट इंट्रोड्यूस होती, दॅट इज कॉल्ड ॲज रियुजेबिलिटी. ह्याला आपण काय म्हणतो? रियुजेबिलिटी. ह्याला आपण काय म्हणतो? रियुजेबिलिटी ऑफ कोड. ही नवीन फीचर इंट्रोड्यूस झाला C++ मध्ये इनहेरिटन्सने. रियुजेबिलिटी काय होतंय? जो प्रोग्रामरचा बर्डन आहे तो खूप कमी झाला याच्यामध्ये. बिकॉज जो प्रोग्रामरने आधी क्लास लिहिलाय, आधी कोड लिहिलाय, तो ऍज इट इज तो दुसऱ्या क्लासमध्ये प्रोग्राम मध्ये सुद्धा ऍक्सेस करू शकतो. सो दिस इज द इनहेरिटन्स. सो सो दिस मेकॅनिझम फॉर ग्रुपिंग कॉमन फीचर्स, जे जे असे जसं स्टुडंट्स आहे, स्टुडंट सारखं सपोज अजून एक असेल, सपोज बुक नावाचं पहिले मी केले ज्याच्यामध्ये बुकचा डेटाबेस आहे, तो पण ऍज इट इज मी कॉमन ऍक्सेस करू शकतो. मीन्स ऑल दिस कॉमन फीचर्स आय कॅन ग्रुप. अंडरस्टँड? अँड वी कॅन यूज इनहेरिट. समजते? सो दिस इज इनहेरिटन्स.
सपोर्टेड बाय C++. डायनामिक बाइंडिंग आहे. ओके, सो दिस इज अ फीचर विच रिझॉल्व्स मेन इम्पॉर्टंट प्रॉब्लेम. म्हणजे जे डायनामिक बाइंडिंग म्हणजे डेटा आपण रन टाइमला ऍक्सेस करतो आपण ह्याच्यामध्ये. डायनामिक बाइंडिंग म्हणजे समजतंय, मीन्स इट अलोकेट दी मेमरी टू माय डेटा ऍट रन टाइम. वी कॅन डिअलोकेट मेमरी ऑल्सो ऍट रन टाइम अँड वी कॅन ऍक्सेस डेटा. हे आपण पाहूया पॉलिमॉर्फिझम मध्ये आहे आपण. ठीक आहे, सो वी विल सी लेटर इन डिटेल अबाउट दिस. So C programs can be recoded in C++ with little or no loss of efficiency. C program जसं मी तुम्हाला सांगितलं as it is तुम्ही C++ मध्ये एक्झिक्यूट करू शकता. You can recode it. Okay, just little change or no need to change. काही प्रोग्राम मध्ये काही चेंजेस पण करायची गरज नाही, with little change only. तसं एखादा C चा C++ मध्ये as it is प्रोग्राम लिहितो आपण, only change you as you have to change printf and scanf. That's it. जसं C मध्ये प्रिंटएफ आहे तर C++ मध्ये काय आहे हो, प्रिंटएफच्या जागी काय आहे, सी आउट आहे. दॅट इज द ओनली डिफरन्स. बघा, जसं C मध्ये आपण प्रिंटएफ यूज करतो ना आउटपुट डिस्प्ले करण्यासाठी, तेच आपण C++ मध्ये प्रिंटएफच्या ऐवजी काय वापरणार, सी आउट वापरणार. आणि C मध्ये आपण काय यूज करायचो, सीइन यूज करायचो. कशासाठी, सॉरी स्कॅनएफ यूज करायचो. कशासाठी, तर इनपुट घेण्यासाठी. तेच आपण ह्याच्यामध्ये काय यूज करणार आहे, वी आर युझिंग सीइन.